काय मग आज आहे न्यू इयर. व्हिडिओ काय टाकायचा हाच विचार करत होते, तर म्हणलं चला आज तुमच्यासोबत बोलावं. नमस्कार मित्रांनो. नवीन वर्ष आलंय, पण आयुष्य तेच आहे. फरक एवढाच की आता आपण थोडं जास्त समजूतदार झालो आहे. गेल्या वर्षात खूप काही शिकायला मिळालं. काही लोक दूर गेले, काही आठवणी राहिल्या आणि काही धडे कायमचे झाले. कधी वाटलं आपण कमी पडलो, पण नंतर कळलं आपण प्रयत्न करणं सोडलंच नव्हतं. हे वर्ष परफेक्ट नको, फक्त शांत, खरं आणि आपलं असावं. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण स्वतःला काय वाटतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आयुष्य आपल्याला सगळं शिकवतं, पण समजायला वेळ घेतो. काही गोष्टी हरल्यावरच काही गोष्टींची किंमत कळते. आपण सगळं बरोबर करत असूनही कधी कधी गोष्टी जुळत नाहीत. तेही लाईफचा भाग आहे. आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही, तो एक प्रवास आहे जो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात, पण त्या प्रॉब्लेमला कसं सामोरं जायचं हे ज्याने त्याचंच ठरवायचं असतं. मी परफेक्ट नाही, चुका केल्या, शिकले, थांबले, पुन्हा चालले. कदाचित हेच आयुष्य आहे. आज मला मोठं काही नको आहे, फक्त मन शांत असावं आणि स्वतःवर विश्वास असावा. याला तर आयुष्य म्हणतात. काही नाती तुटली नाहीत, ती फक्त बदलली आणि काही शांतपणे संपली. आयुष्य बदलायचं नाही, फक्त त्यात स्वतःला हरवायचं नाही. सगळं आपल्या हातात नसतं हे मान्य करा. काही गोष्टी आपल्या प्रयत्नानंतरही घडत नाहीत, त्याचा अर्थ आपण कमी पडलो असं नाही. का असं झालं ऐवजी यातून काय शिकलो हे फार महत्त्वाचं आहे. मागचं बदलता येत नाही, पण त्याचं ओझं व्हायचं की नाही हे आपल्या हातात असतं. सोडून देणं कमजोरी नाही, ते स्वतःवर केलेले उपकार असते. जे गेलं त्याने शिकवलं, जे आलंय ते आता जगायचंय. नवीन वर्ष, जुन्या ओझ्याला निरोप. आज व्हिडिओमध्ये काय टाकावं हेच काही कळत नव्हतं. चला म्हणलं आयुष्याबद्दल काहीतरी बोलावं. जुन्या आठवणी काढाव्या. जुन्या आठवणी काढल्या की मन कसं भरून येतं. खरंच ते दिवस खूप छान असतात. राहतात त्या फक्त आठवणी. आता आहे तर जगून घ्यायला शिका. मन मारू नका. मनाला येईल ते करा. कोण काय बोलतंय, कोण काय हसतंय हे अजिबात बघू नका. जे मनात येतंय, मनाला वाटतंय असं जगायला शिका. त्यातच खरं आयुष्य.